मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गाचे जे लोकार्पण आहे ते उद्या येथे होणार आहे। आणि या महामार्गावरील सर्वाधिक खडतर समजला जाणारा 35 मीटर रुंद आणि 6 लेन असलेला दुहेरी बोगदा आता 5 जूनला खुला केला जाणार आहे। मुंबईच्या प्रवेशद्वारावर पोहोचवणारा इगतपुरी ते आमला 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार आहे। उत्तर महाराष्ट्र या राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या 708 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्ग 17 नागपूर ते इगतपुरी पर्यंत कार्यान्वित होता। आता इगतपुरी कसारा घाट येथे 7.5 किलोमीटरचा बोगदा पार करणारा हा मार्ग अत्यंत अवघड व आव्हानात्मक ठरला आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि भारतातील सर्वात रुंद रस्ता बोगद्यांच्या यादीमध्ये याचा समावेश आहे। बोगद्याची लांबी 8 किलोमीटर असून बोगद्याची रुंदी 17.6 मीटर आहे। या 13 किलोमीटरच्या रस्त्यात 2 ब्रिज, 1 इंटरचेंज आणि 1 टोल प्लाझा आणि इतर बाबींचा समावेश आहे। या मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। या रस्त्यामुळे नाशिक ते मुंबई केवळ पावणे 3 तास लागणार असून वाहनधारकांचा देखील 1.25 तास यामध्ये वेळ वाचणार आहे। तसं जर पाहिलं तर हा पूर्ण बोगदा आहे जो विविध प्रकारच्या पेंटिंगने सजवण्यात आला आहे आणि काही ठिकाणी जी शहापूर आणि इगतपुरी तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो त्या वारली पेंटिंगचाही या समावेश करण्यात आलेला आहे। आणि उद्या या होणाऱ्या हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाकडे पूर्ण महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागून असणार आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।